नमस्कार मंडळी, मी ऐश्वर्या पेवाल तुमच्या सगळ्यांचं ऐश्वर्या पेवाल व्लॉग्स मध्ये खूप खूप स्वागत करते. मंडळी, आज मी आलेली आहे कर्वेनगर पुणे येथे. आज मी जाणार आहे सुहानी पाठक यांच्या न्यू लुक्स या ब्रँडला भेट द्यायला. महेश्वरी साड्यांचं उत्तम दर्जाचं कलेक्शन तुम्हाला यांच्याकडे बघायला मिळणार आहे. महेश्वरी साड्यांमध्ये बेसिक पासून ते अगदी प्युअर महेश्वरी साड्यांचं कलेक्शन त्यांच्याकडे अवेलेबल आहे. आता एक्झॅक्टली कर्वेनगर मध्ये कुठे यायचं ते सांगते. इथे संकल्प नावाची सोसायटी आहे. कुठे आहे ही सोसायटी? तर मीना ठाकरे नगरमध्ये सोसायटी आहे. तिथे ना तुम्ही जेव्हा कर्वेनगरमध्ये येता तेव्हा तिथे सिटी प्राईड कोथरूड त्याच्या जवळ थोडंसं पुढे आला तर पुढे आल्यानंतर तुम्हाला काय दिसणार आहे तर कुमार प्रांगण तुम्हाला दिसेल. कुमार प्रांगणच्या बॅक साईडला म्हणजेच कुमार प्रांगण पासून थोडंसं पुढे आलात की राईट टर्न घ्यायचं. राईट टर्न घेतलं की तिथेच तुम्हाला मीनाताई ठाकरे नगर असं बोर्ड दिसेल. आतमध्ये आल्यानंतर संकल्प सोसायटी शोधत या. संकल्प सोसायटीच्या बी विंग मध्ये फ्लॅट नंबर आहे 46 आणि 47 6th फ्लोअरला न्यू लुक्स हा त्यांचा ब्रँड तुम्हाला बघायला मिळणार आहे. चला दाखवते कुठे जायचंय. मंडळी, महेश्वरी साड्यांचं उत्तम दर्जाचं कलेक्शन आज आपण न्यू लुक्स यांच्याकडनं पाहणार आहोत आणि या व्यवसायाला ज्या रन करतायत त्यांना आपण भेटणार आहोत. सुहासिनी पाठक असं त्यांचं नाव आहे. खूप खूप स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू. तर तुमच्याकडे महेश्वरी साड्यांचं खूप मोठं कलेक्शन आहे असं मी ऐकलं, राईट? तर आपल्याकडे काय रेंज जाते आणि कोणकोणत्या प्रकारच्या साड्या महेश्वरीमध्ये बघायला मिळतात? महेश्वरीमध्ये माझ्याकडे बेसिक पासून प्युअर सिल्क पर्यंत सगळी व्हरायटी आहे. त्याच्यामध्ये प्लेन साडी येईल, बुट्टीवाली येईल, नंतर टिश्यू येईल आणि प्युअर सिल्क येईल. त्याच्यामध्ये प्युअर सिल्क टिश्यू पण येते. बरं, तर त्यामध्ये मी स्टार्टिंग रेंज दाखवते तुम्हाला महेश्वरीची. ओ नाईस. प्लेन साडी येईल, छोटी बॉर्डर येईल आणि हा कोसा सिल्क मध्ये पल्लू आहे. बर, महेश्वरी साडी ही हँडलूम साडी म्हणूनच ओळखली जाते. ओके. आणि सिल्क आणि कॉटन साडी असते ही. बर, प्युअर सिल्क आणि कॉटन याच्यामध्ये रॅप आणि वेफ्ट असं विविंगचा प्रकार आहे. रॅप मध्ये प्युअर सिल्क येतं आणि वेफ्ट मध्ये कॉटन येतं. म्हणजे उभा धागा प्युअर सिल्कचा असतो, आडवा धागा कॉटनचा असतो. ओ, एवढं सगळं व्हिडिओच्या माध्यमातून शिकायलाही मिळतं. ग्रेट. आणि कपडा खूप मस्त आहे. चापून चोपून अगदी अंगाबरोबर साडी बसते. ही अजिबात हालत नाही. दिवसभर साडी नेसली तरी त्याचा त्रास काही होत नाही. ग्रेट. महेश्वरी साडीची स्टार्टिंग रेंज आहे 3000. बरं, ओके. म्हणजे 3000 पासून पुढे. बरं, ग्रेट. तुम्ही आता जी साडी दाखवली त्यातले काही रंग मी बघू शकते कारण की ते आय थिंक कॉर्पोरेट लुक साठी खूप साडी कॉर्पोरेट लुक साठी खूपच चांगली. म्हणजे माझ्याकडं हे कॉर्पोरेट लुक साठी साडी घेतली जाते. ओ ग्रेट. आणि या साडीचं एक वैशिष्ट्य आहे की तुम्ही जसा ब्लाऊज घालाल म्हणजे युज कराल तशी त्या साडीचा तसा लुक चेंज होतो. ओ ग्रेट. हेवी ब्लाऊज घातला तर साडी हेवी दिसते आणि साधा ब्लाऊज घातला तर साडी तुम्ही ऑफिसमध्ये पण युज करू शकता. मस्त सही. यातले कलर्स मला दाखवा ना. अच्छा, सो जो मेन साडीच्या बॉर्डरचा पार्ट आहे त्याचा रंग बदलतो, पल्लू मात्र तसाच राहणार. आणि ब्लाऊज येईल तो एकतर पल्लूच्या कलरचा येईल किंवा रनिंग येईल. ओके. वा, हे नेव्ही ब्ल्यू पण किती छान वाटतंय ना. मस्त आहे. महेश्वरी साडी घडीत दिसते छान. घडीपेक्षा ती नेसल्यावर जास्त छान दिसते. वा. आता खरं सांगायचं झालं तर नवरात्र येते आणि त्यामध्ये बरेच रंग वापरले जातात. तर त्यावेळेला तुम्ही असे काही साड्या वापरू शकता. आणि ऑफिसमध्ये ज्या जाणाऱ्या महिला आहेत किंवा तर एव्हरीडे बेसिस वरती पण गृहिणी सुद्धा नवरात्रीत संध्याकाळी देवीच्या आरतीला वगैरे जातात किंवा फंक्शन्स असतात सोसायटीमध्ये वगैरे तेव्हा सुद्धा साड्या नेसू शकता. आणि लाईट वेट साडी आहे आणि दिसते छान खूप नेसल्यानंतर साडी. मला असं विचारायचंय की जेव्हा आपण एखाद्या साडीचं कलेक्शन ठेवतो, ते फॉर एक्झाम्पल कॉटनच्या साड्या असतील किंवा आता महेश्वरी आहे किंवा पैठणी आहे, तर बऱ्याच प्रेक्षकांना हा प्रश्न पडतो की या साड्या आणतात कुठून किंवा तर या साड्या इझिली कशा अवेलेबल होतात तुमच्याकडे. तर त्याचं उत्तर मला जाणून घ्यायला आवडेल. खूप छान प्रश्न आहे हा. या साड्या हँडलूम साड्या ह्या हाताने विणल्या जातात. ओके. आणि महेश्वरी साडी विशेषतः ही कुठली आहे तर ही महेश्वर मध्ये इंदोरच्या जवळ महेश्वर म्हणून एक गाव आहे, टाउन आहे. तिथे वेगवेगळ्या घरातून विवर्स आहेत. ओके. आणि तिथे हे साड्या हातमागावरती विणल्या जातात. बरं, म्हणजे तुम्ही डिरेक्टली विवर्स कडनं. वा. मी स्वतः तिथे जाते, राहते आणि वेगवेगळ्या विवर्सची व्हरायटी घेऊन येते. क्या बात है. म्हणजे डिरेक्ट विवर्स पासून आलेल्या साड्या तुम्हाला एकाच ठिकाणी पुण्यात मिळू शकतात. आणि
तुम्हाला याच्यामध्ये मी विवर्स करून आणते, त्यामुळे ऑथेंटिक प्रॉडक्ट मिळणार माझ्याकडे आणि प्रॉपर थ्रेड काउंट मिळणार. मस्त. हे अजून काय हवंय? म्हणजे असं असतं ना बऱ्याचदा की आपण पैसे इन्व्हेस्ट करतोय, ती पैसा वसूल खरेदी असली पाहिजे. नक्कीच. ग्रेट. अजून काय व्हरायटी बघू शकतो आपण? आता ही साडी आहे ती गर्भरेशमी इंदोरी साडी म्हटलं जातं. गर्भरेशमी इंदोरी साडी जुन्या काळात आपल्या आजी पणजी या साड्या वापरायच्या. वा, काय मस्त आहे ना हे. आणि किती लाईट वेट. महेश्वरी साडी लाईट वेट म्हणूनच ओळखली जाते. खूप सुंदर आहे. ग्रेट. याच्यामध्ये तुम्हाला कलर्स वेगवेगळे मिळतील. आता यामध्ये साडीचा कलर हा येईल. ओके, थोडा डस्की येलोइश मध्ये असेल. ग्रेट. विथ रेड कॉम्बिनेशन. आणि ब्लाउज आणि पदर त्याचा रेड येणार. ओके. आणि ह्याची प्राइस रेंज काय जाते? याची साधारण 5 ते 6च्या रेंज मध्ये साडी जाते ही. बर. ओके. ह्यातले कलर्स दाखवा ना. खूप मस्त कलर ऑप्शन्स आहेत. वेगवेगळे कलर्स आम्ही बनवून घेतो विवर्स कडून यामध्ये, त्यामुळे तुम्हाला दरवेळी वेगळे कलर्स बघायला मिळतील माझ्याकडे. तुम्ही बनवून घेता म्हणजे तुम्ही कस्टमाइज सुद्धा करत असाल? बल्क ऑर्डर असेल तुमची तर तुम्हाला पण कस्टमायझेशन करून मिळेल. आता माझी डायरेक्ट विवर्स कडेच मी जाते, त्यामुळे मला कस्टमायझेशन करून मिळतच. ओके. आता या साडीला युजली प्लेन ब्लाउज म्हणजे साडीसारखा रनिंग ब्लाउज येतो, पण आम्ही आता हा ब्लाउज गोल्डन स्टाईल्स मध्ये करून घेतलेला आहे. ओके. वा, मस्त. खूप सुंदर कलर्स आहेत. नवरात्र दिवाळीसाठी एकदम अशा क्लासी साड्या आहेत त्या. तो महेश्वरी साड्या इझिली कुठल्याही स्टोअर मध्ये बघायला मिळत नाही किंवा त्याचं एक्सक्लुझिव्ह कलेक्शन कुठेच बघायला मिळत नाही. त्यामुळे इथे नक्की येऊ शकता. हा कॉम्बिनेशन किती छान वाटतोय ना. रेड ब्ल्यू ब्लॅक सगळं असं मिक्स आहे त्यात. आणि यात जर कोणाला ब्लॅक नको असेल तर आम्ही ते पण कस्टमायझेशन करून देतो. अरे वा. साधारण एक साडी तयार व्हायला किती वेळ जातं? 4 दिवस वेळ लागतो एक साडी तयार व्हायला. बरं. ओके. मस्त. ट्रॅडिशनल साडी आहे माहेश्वरी. याच्यावरती याला चमेली बुट्टी म्हणलं जातं. वा. चमेली बुट्टी याच्यामध्ये एक आहे जरी गोल्डन जरीमध्ये आणि एक रेशीम. बर. खूपच छान आहे. पण आणि डायमंड बॉर्डर आहे याची. सही. खूप मस्त कलर आहे हा. आणि त्याचा पदर तसा रेड मध्ये. हो, पदर आणि ब्लाउज. वा, खूपच सुंदर वाटते ही साडी. ग्रेट. अगदी प्युअर मध्ये ना. त्यांचं लग्न ठरलं असेल अपकमिंग वेडिंग सीझन मध्ये आणि त्यांना जर महेश्वरी मध्ये साड्या हव्या असतील तर आय थिंक अशा साड्या तुम्ही लग्न सरायला सुद्धा वापरू शकता. हे खूप छान दिसतात नेसल्यावर. मस्त. आणि हे ना सॉफ्ट आहे एकदम. नेसायला सोपी आणि लाईट वेट. आणि लुक त्याचा रिच आणि एलिगंट आहे. मला हा कलर आवडलाय. शोल्डरवर घेऊन खूपच छान दिसतो हा कलर अंगावरती. है ना. मस्त. खूपच छान आहे. वेडिंग वाला प्युअर वेडिंग कलर आहे. अगदी मस्त. काय रेंज आहे या साडीची? याची 5 ते 6च्या रेंज मध्येच आहे ही साडी. अरे वा. ऍक्च्युली कलरच खूप सुंदर आहे. हँडलूम साडी असल्यामुळे जसं काम असेल त्याप्रमाणे प्राइस मध्ये व्हेरिएशन होतं. ओके. ग्रेट. अच्छा. प्लेन साडी आणि रेशीम विविंग मध्ये आणि गोल्डन जरी मध्ये बॉर्डर आहे. वा. आणि आता याचे बॉर्डरचं दोन्ही बॉर्डर वेगवेगळ्या कलर्स आहेत. म्हणजे गंगा जमुना बॉर्डर. वाव. साधारण ही अशा पद्धतीची. हा, अशी साडी आहे ही. किती मस्त वाटतंय. वरती ऑरेंज कलरची बॉर्डर आहे आणि खालती तुम्हाला पिंक कलरची बॉर्डर आणि मध्ये सगळे असे स्ट्राइप्स मध्ये पदर आहे. खूपच सुंदर. ह्याची काय रेंज आहे या साडीची? याची 4 ते 5 मध्ये. हा कलर खूप छान आहे ब्ल्यू मध्ये. ह्या दाखवू शकता एक? आता पहिले महेश्वरी मध्ये फक्त डार्क कलर्स यायचे. आता पेस्टल शेड्स पण यायला लागलेले आहेत त्यामध्ये. ही साडी आहे महेश्वरी टिश्यू मध्ये आहे. ओहो. महेश्वरी कोटा विविंग मध्ये टिश्यू आहे ही. ओ नाईस. सो कोटा म्हणजे असे तुम्ही जर जवळून बघितलं तर हे ना असे चेक्स आहेत त्याच्यामध्ये. तर ही कम्प्लीट साडी तशी तुम्हाला मिळणार. फक्त त्याची बॉर्डर आणि त्याच्या पदरावरचं जे काम आहे त्यामध्ये तुम्हाला बुट्टी आणि थोडं जर काम दिसेल. मस्त. याच्यामध्ये पण तुम्हाला आता माझ्याकडे 7 ते 8 कलर्स आहेत. वा. आणि पेस्टल शेडचं यामध्ये सगळ्या पेस्टल शेड्स आहेत. ओके. या साडीची रेंज काय जाते साधारण? याची 6,500. बर. ही बघितल्यानंतर वाटत नाही महेश्वरी साडी आहे, कारण याचं विविंग वेगळं आहे. हो. येस. ग्रेट. सो हे साधारण
अशा पद्धतीची साडी आहे. सो हा मेन ब्ल्यू कलर साडीचा कम्प्लीट तुम्हाला बॉडीचा पार्ट असणार आहे आणि हा पदराचा पार्ट आहे. ग्रीन. आणि ऍक्च्युली डार्क कलर कॉम्बिनेशन मध्ये खूप कमी अशा साड्या बघायला मिळतात ना. ग्रेट. आणि मला ह्याचं बॉर्डर ते खूप आवडलं. दोन्ही साईडला तशाच बॉर्डर आहेत. छोट्या बॉर्डर 3 मिळून एक मोठी बॉर्डर करण्यात आली आहे साडीला. आणि कुठे जर नाहीये याच्या, कुठेच नाही. हो, रेशीम विविंग मध्ये आहे सगळी साडी. ग्रेट. आय थिंक अशा साड्या गिफ्टिंगसाठी बेस्ट आहेत. कारण की प्रत्येक महिलेची आवड असते ना आपल्या वॉर्डरोब मध्ये एकतरी महेश्वरी असायलाच पाहिजे. तर मग त्यावेळेला तुम्ही अशा काही साड्या गिफ्ट करू शकता. एलिगंट लुक आहे, सोबतच कॉर्पोरेट लुक आहे पण आहे. हो, मस्त. ग्रेट. ह्याच्यात किती कलर्स मिळतात? याच्यामध्ये 5 ते 6 कलर्स आहेत. ओके. आणि त्याची रेंज काय जाते? रेंज 5500. बरं. आणि हे सगळं डायरेक्ट व्ह्युअर्स कडून येत असल्यामुळे तुम्हाला रिझनेबल रेंज मध्ये मिळणार माझ्याकडे. हो, मी ऍक्च्युअली महेश्वरी साड्या काही बघितल्या होत्या ज्या लिटरली काही जण 12-15 हजाराला सुद्धा विकतात. हो नाईस. ह्याच्यामध्ये हे किती छान काम केलंय. हो, मस्त. खूपच युजली ब्लू ला मरून कॉम्बिनेशन येतं, पण हे आम्ही पिंक कॉम्बिनेशन करून घेतलेलं आहे. किती मस्त. आणि ह्याच्यात ना बुट्टीचे प्रकार पण किती मस्त आहेत बघा. सो तुमच्या साडीच्या बॉर्डरवरती तुम्हाला छोटे असे बुट्टे मिळणार आहेत. आणि जो पदराचा पार्ट आहे त्या पदराच्या पार्टवरती मात्र तुम्हाला मोठी फुलं आणि त्यासोबत पानं अशी डिझाईन मिळणार आहे. मस्त. ही हेवी पल्लू मध्ये महेश्वरी साडी आहे. युजली महेश्वरी साडीचा पल्लू एवढा हेवी येत नाही, पण आजकाल कस्टमरच्या डिमांडसाठी हे विविंग केलं जातं. वा. सो हे बघा, हे किती छान वाटतंय. 2 प्रकारचे अगेन 2 रंगांचे बुट्टी आहेत आणि पदर जो ऍक्च्युअल मध्ये सणासुदीला ज्या साड्या नेसल्या जातात त्याचा असा हेवी पदर असतो. खूपच छान वाटते ही पण साडी. आणि याला 2 म्हणजे स्कर्ट बॉर्डर आहे आणि वरती छोटी बॉर्डर दिली आहे. ग्रेट. मटेरियल सगळ्या साड्यांचं खूप सॉफ्ट आहे. व्हेरी नाईस. काय रेंज जाते या साडीची? याची 6500. 6500. ओके. रेड मध्ये भरपूर व्हरायटी आहे. सिंगल पीस पण आहे आणि मल्टिपल पीस पण मिळतील तुम्हाला रेड मध्ये. हा नवीन आलेला पॅटर्न आहे. नाईस. सो हे बघा, हे किती छान वाटतंय. सो हा रनिंग आहे कम्प्लीट, म्हणजे ह्याच्यात कॉन्ट्रास्ट नाहीये. सो रेड कम्प्लीट साडीवरती कम्प्लीट रेड रंग तुम्हाला बघायला मिळणार. आणि महत्वाचं, जी बुट्टी साडीच्या मेन पार्टवर आहे बॉडीवर तीच पदरावर तुम्हाला बघायला मिळणार आहे. खूप मस्त आहे ही साडी. ग्रेट. आणि एकदम प्लेन असं काठ आणि मग अगेन ते लेहर बॉर्डर. मस्त. काय रेंज जाते या साडीची? याची 6300. 6300. तुझे कॉर्पोरेट मध्ये महिला काम करतात, चांगल्या पोस्टला असतात, त्यांच्यासाठी एकदम असं क्लासी लुक देणारी साडी आहे ही. ग्रेट. याच्यामध्ये सिल्वर टिश्यू मध्ये विविंग आहे सगळं. हो येस. युजली गोल्डन टिश्यू मध्ये येतं. हो, म्हणजे पेस्टल साडीवरती सिल्वरचं काम आहे. आणि ही बुट्टी आहे ती मीना विविंग मध्ये आहे. 2 प्रकारांमध्ये जेव्हा विविंग केलं जातं तेव्हा त्याला मीना विविंग म्हणलं जातं. मस्त. काय रेंज जाते या साडीची? याची 6200. 6200. ओके. आणि ह्याच्यात किती कलर? याच्यामध्ये पण 4 ते 5 कलर्स. आणि पेस्टल सगळे पेस्टल शेड्स. ही टेम्पल बॉर्डर मध्ये महेश्वरी साडी आहे. नाईस. स्कर्ट बॉर्डर येईल. किती मोठी स्कर्ट बॉर्डर आहे ह्याला. आणि प्लस असे टेम्पल बॉर्डर्स आहेत, तेही तुम्हाला 3 वेगळ्या रंगांमध्ये दिसतील. खूप सुंदर ही पण साडी. काय रेंज जाते याची? याची 5800. 5800. ही टिपिकल हळदीची साडी आहे. सगळ्यांनाच आवडतं हे कलर कॉम्बिनेशन. वा, हे खूप मस्त आहे. म्हणजे तुम्हाला येल्लो कलरची अशी कम्प्लीट साडी आणि त्याचा जो पदराचा पार्ट आहे तो तुम्हाला असा बेबी पिंक मध्ये आहे. प्लस त्याच्यावरती गोल्डन आणि पिंक कलर मध्येच बुट्टी आहेत. खूप सुंदर वाटते ही साडी. आता ज्यांच्या घरात लग्न आहे, त्या म्हणतो ना नवरदेवाची आई असेल किंवा नवरी मुलीची आई असेल, त्यांच्यासाठी अशा साड्या बेस्ट ठरू शकतायत. किंवा नवरी मुलीसाठी पण, तिच्या स्वतःच्या हळदीसाठी पण. काय रेंज जाते या साडीची? याची 4700. 4700. महेश्वरीमध्ये बॉर्डरलेस महेश्वरी पण येतात. ओके. त्या पण कॉर्पोरेट साठी चांगला ऑप्शन आहे. नाईस. सो ही आम्ही तुम्हाला साधारण थोडीशी ओपन करून दाखवूयात. ही अशा पद्धतीची आहे. मस्त. खूपच छान वाटते ही पण. एकदम डिसेंट लुक आहे.
आणि अशा साड्या नेसल्यानंतर कोणाचीही नजर पडते की साडी किती युनिक किंवा वेगळी दिसते. हो. मग तेव्हा विचारलं जातं कुठून घेतलीये, कोणता प्रकार आहे असं. काय रेंज याची? याची 3,800. 3,800. 3,800. त्याच्यामध्ये ब्लॅक कलर, बीच कलर असे भरपूर कलर ऑप्शन्स आहेत. मस्त. मी आता थोडस अजून माहेश्वरी इंदुरीचा प्रकार आहे हा. ओके. ही साडी इंदुरी म्हणलं तरी ही विविंग याचं माहेश्वर मध्ये होतं. तर हा साडीचा पदर येईल. ओके. आणि ही साडी अशी येणार. अरे वा, नाजूक अशी बॉर्डर आहे साडीला. खूप मस्त आहे. काय रेंज जाते या साडीची? याची 6,300. 6,300. पदर मला आवडलाय, अशी बुट्टी सुटसुटीत आहेत आणि डिझाईन्स पण खूप असे सिमिलर आहेत. हो, अगदी म्हणतो ना भरजरी पदर नाहीये. हा, भरगतचा असा नाहीये. खूप छान. आणि ह्याच्यातले कलर्स आहेत का? हो. सो म्हणजे इथे हे असे कलर्स ठेवण्यात आलेले आहेत त्याचे. हा कलर छान आहे, नेव्ही ब्ल्यू मध्ये. सी अगेन वेडिंग कलर, मेहंदीसाठीचा कलर. सो सणासुदीला आणि प्लस वेडिंग सीझन साठीच्या असे साड्या तुम्ही नेसू शकता. या ज्या वरती साड्या लावल्यात ह्याची काय प्राइस रेंज जाते आणि ही काय व्हरायटी आहे नेमकी माहेश्वरी मध्ये? माहेश्वरी मध्ये आता ही टिश्यू आहे. टिश्यूची ही स्टार्टिंग रेंज आहे. बरं, जी आता तुम्ही दाखवली त्याचे हा, त्याच्यामध्ये ही स्टार्टिंग रेंज आहे टिश्यू मध्ये. आता यामध्ये वेगवेगळे प्रकार येतात. स्टार्टिंग रेंज मध्ये मोठा चेक्स येतो, छोटा चेक्स येतो आणि स्ट्राइप्स मध्ये येते. बरं, आणि काय रेंज जाते? 4 ते 5च्या रेंज मध्ये आहे. बरं, आणि इथे या ज्या साड्या लावल्यात ह्याची ओव्हरऑल रेंज काय असू शकते? या साधारण 5 ते 6च्या रेंज मध्ये आहे. बरं, 4.5 ते 6च्या रेंज मध्ये. खूप मस्त साड्या द्या. आता हा एक नवीन प्रकार आलेला आहे माहेश्वरी मध्ये. स्टार बुट्टी आहे साडीवरती, गोल्डन आणि सिल्वर. ट्रेडिशनल दिया बॉर्डर, लेअर बॉर्डर आणि टिश्यू पल्लू आहे. आणि याचा ब्लाउज पण असा टिश्यू मध्ये येणार. बरं, काय रेंज जाते या साडीची? याची 6,000. हा साडीचा पदर येईल. आणि ह्याचं फॅब्रिक किती वेगळं वाटतंय ना, जे आतापर्यंत साड्या बघितल्या. हा, म्हणजे आपण साऊथच्या ज्या सिल्कच्या साड्या बघतो, हा, त्याच्यापेक्षा ही खूप लाईट वेट आणि डिसेंट साडी आहे. वा, आणि तो पदर तुम्ही पदर दाखवला, ही साडी येईल. मस्त. काय रेंज जाते याची? याची 10 ते 12च्या रेंज मध्ये साडी आहे ही. वा, हा एक माहेश्वरी मध्ये बॉर्डरलेस प्रकार आहे. बॉर्डरलेस माहेश्वरी टिश्यू साडी. बरं, म्हणजे कम्प्लीट साडी अशी येणार, कारण आता ट्रेंडिंग आहे. बरं, आणि काय रेंज जाते याची? याची 5 ते 6च्या रेंज मध्ये आहे. बरं, आता आम्ही नवीन एक याच्यामध्ये ऍडिशन केलेलं आहे. प्लेन टिश्यू साडीला अशा वेगवेगळ्या प्रकारच्या बॉर्डर देतो. अच्छा, पैठणीला टच दिलाय. वा, काय रेंज जाते अशा साडीची मग? याची 7 ते 8च्या रेंज मध्ये आहे. बरं, आणि हे प्युअर पैठणीचं कापड घेऊन त्याला हे केलं गेलंय की कसं काय? नाही, सेमी पैठणीचं आहे. अच्छा, सो प्युअर साडी, माहेश्वरी आणि सेमी पैठणीचं बॉर्डर आहे. प्युअर पैठणीचं पण आम्ही देऊ, पण त्याची रेंज खूप जास्त वाढते. राईट. माहेश्वरीमध्ये ब्रोकेड साडी, जशी कंजीवरम मध्ये ब्रोकेड साडी येते. हा हा, वेडिंग साठी स्पेशल. म्हणजे जिचं लग्न आहे ती मुलगी पण ही साडी नेसू शकते, जिला लाईट वेट आणि अंगावर बसणारी साडी पाहिजे. वा, सो पल्लू बघा किती छान वाटतो त्याचा, एकदम ग्लेज आहे त्याच्यावरती. आणि ही ब्रॉकेड कम्प्लीट साडी जर तुम्ही बघितली तर कम्प्लीट भरलेली आहे, अजिबातच कुठे गॅप नाहीये त्या साडीमध्ये. आणि सुंदर सिंपल सोबर असा जरीचा काठ आहे. काय रेंज जाते याची? याची 10,000 पर्यंत साडी येईल. बर, हे माहेश्वरी मध्ये आम्ही कस्टमाइज करून घेतलेल्या साड्या आहेत. माहेश्वरी सिल्क कॉटन साडी येईल. सिल्क कॉटन म्हणजे माहेश्वरी साडी सिल्क कॉटन म्हणूनच फेमस आहे. ओ हो, किती सुंदर आहे हे. आपण असं दाखवूयात प्रेक्षकांना. वा, किती मस्त वाटतंय हे. आणि हे हँड पेंटेड की काय आहे? नाही, याच्यासाठी ब्लॉक तयार केले जातात आणि ब्लॉक प्रिंट केली जाते याला. ओ वा, काय कमाल वाटतंय मन. आणि साडीचं मटेरियल पण खूप सॉफ्ट आहे. खूपच ग्रेट. काय रेंज जाते या साडीची? याची 6 ते 8च्या रेंज मध्ये साड्या आहेत. बर, आता मी टसर सिल्क मध्ये दाखवते. अच्छा, गोल्डन आणि सिल्वर. टसर टिश्यू मध्ये. आता हे आहे ते गोल्डन टिश्यू मध्ये आहे. टसर सिल्क गोल्डन टिश्यू. दिवाळी, रिसेप्शन, पार्टीवेअर म्हणून साडी ही वा छान आहे. खूपच मस्त दिसते हे पण. आणि ह्याच्यामध्ये असे चेक्स आहेत ना मोठे मोठे, सो हे पण एक वेगळा लुक देत आहेत ना साडीला. तुम्ही कॉन्ट्रास्ट डार्क कलरचं ब्लाउज घातलं तरी लुक खूप छान येतो साडीचा.
मस्त. ह्याची काय रेंज जाते आणि याची 10 ते 12 पर्यंत. 10 ते 12 पर्यंत. हे अगदी प्युअर मध्ये आहेत ना? प्युअर दाखवताय? टसर टिश्यू मध्ये आहे. सिल्वर पण छान आहे. त्याच्यामध्येच हा सिल्वर आहे. अच्छा, सिल्वर वर Silver. गोल्डन जरी काम आहे. मस्त, खूपच छान वाटतंय. हा आहे टसर सिल्क मध्ये, प्युअर टसर सिल्क मध्ये प्रकार आहे. आता आम्ही टसर सिल्क आणि रॉ सिल्क लॉन्च करतोय. हा पदर येईल टसर सिल्क साडीचा. आणि हे हँडवेव्ड आहेत का? येस, हो. हे टसर सिल्क मध्ये फॅन्सी लुकच्या साड्या आलेल्या आहेत. बर, काय रेंज जाते या साड्यांची? याची 7 ते 8च्या रेंज मध्ये साडी आहे ही. बर. आणि ऑल ओव्हर साडीवरती हे असं हँड विविंग येणार. वा. ह्या सगळ्या साड्या हँडलूम आहेत. सगळ्या माझ्याकडे हे साड्यांचं कलेक्शन आहे ते हँडलूम साड्यांचंच आहे. बर, मस्त. आणि ह्यातले कलर्स बघू शकते का? कलर्स, हो. ग्रेट. सो हे बघा, ब्लॅक आहे, तर रेड मध्ये आहे, नेव्ही ब्लू आहे, आणि हा तुम्हाला कलर आहे. वा, मस्त वाटतं. ग्रेट. हा प्रकार आहे तो टसर सिल्क मध्ये चेक्स मध्ये आहे. याला टसर टिश्यू मध्ये म्हटलं जातं. ओके. कम्प्लीट साडी अशी प्लेन येणार, पण याचा पदर थोडासा हेवी येईल. ओहो, सुंदर, मस्त. काय रेंज जाते या साडीची? याची 6 ते 7 मध्ये. 6 ते 7 हजारामध्ये. बर. माझ्याकडे कॉटन साड्या 1000 पासून अवेलेबल आहेत. ओके. अजून कोणकोणत्या प्रकार आहेत आपल्याकडे? आता सेमी टसर सिल्क दाखवते मी. महेश्वरी व्यतिरिक्त साड्यांचं कलेक्शन. ओके. हँड ब्लॉक प्रिंट मध्ये ही सेमी टसर सिल्क साडी अशी येणार. टोक पूर्ण कम्प्लीट त्याला टोक बॉर्डर आहे. आणि वेगवेगळ्या प्रिंट्स पण येतील याच्यामध्ये. मी आता एकच दाखवते. आणि अशा पद्धतीचा पदर येईल. मस्त. काय रेंज जाते आपल्याकडे याची? 2400. 2400. अरे वा, मस्त. याच्यामध्ये कलर्स डिझाईन्स खूप छान येतात. ती सगळी व्हरायटी आहे माझ्याकडे. आता हे प्युअर टसर मध्ये, प्युअर टसरचा ग्लेजच वेगळा येतो ना. हँडलूम साडी आहे. ओ प्रिटी. आणि पैठणी पदर येईल त्याला. सुंदर वाटते हे. ग्रेट. आणि कम्प्लीट साडी अशी प्लेन येणार. हो. वा वा, मस्त. काय रेंज जाते याची? 11,000च्या रेंज मध्ये. ओके. आपण चेक्स मध्ये येणार, प्युअर टसर मध्ये. आणि याला बॉर्डर आहे ती पैठणी बॉर्डर आहे. अच्छा, मुनिया पैठणी बॉर्डर आहे याला. ग्रेट. आणि याचा अरे वा, हे तर खूपच छान वाटतंय. आपण ही थोडीशी ओपन करून दाखवूयात, कारण की खूपच सुंदर कलेक्शन वाटतोय हा. सो हे अशा पद्धतीने येणार आहे. किती छान वाटतंय हे. व्हेरी नाईस. पोपट आणि मोर त्याचे जे मोटिव्ह आहेत ते पैठणी इन्स्पायर्ड आहेत. आणि त्याचसोबत इथे तुम्हाला चेक्स मध्ये कम्प्लीट साडी मिळणार. बॉर्डर मुनिया आहे. ग्रेट. काय रेंज जाते या साडीची? याची 12,000. 12,000. ओके. माझ्याकडे ड्रेस मटेरियल्स आहेत. कॉटन पासून प्युअर सिल्क पर्यंत सगळे ड्रेस मटेरियल्स आहेत. ग्रेट. त्यातली 1-2 व्हरायटी दाखवू शकता? हो. मी आता माहेश्वरी साड्या जशा आहेत त्याच्याप्रमाणेच माझ्याकडे माहेश्वरी ड्रेस मटेरियल्स पण आहेत. ओके. टॉप दुपट्टा सेट्स आहेत. 3 पीस पण आहेत. तर हे आहे ते 3 पीस आहे. मी पकडू का काही? हो. वा, हा दुपट्टा आहे. सुंदर. आता हा टॉप येईल. हा टॉप, बॉटम आणि दुपट्टा येईल तो. किती मस्त. हा कॉम्बिनेशनच आवडलाय मला. कसा कॉम्बिनेशन दिसतानाच खूप सुंदर दिसतो. किती वाटतंय. विचार करा, डार्क शेड वरती ते किती छान दिसेल. खूपच मस्त आहे. काय रेंज जाते आपल्याकडे? हे 4 ते 5च्या रेंज मध्ये आहेत. ओके. बर. 2 पीस सेट आहेत ते 2 ते 3च्या रेंज मध्ये आहेत. जसं काम आहे त्याप्रमाणे त्याच्या किमतीमध्ये व्हेरिएशन येणार. बर. ग्रेट. हे आहे टिश्यू मध्ये टॉप दुपट्टा सेट्स. माहेश्वरी टिश्यू साडी बघितली तसंच हे टिश्यू मध्ये ड्रेस मटेरियल्स आहेत. हा टॉप येईल. दुपट्टा खूप सुंदर आहे आणि दुपट्टा आहे. वाव, खूपच छान वाटतंय. सी, हे अशा पद्धतीचं दिसेल. प्रिटी वाटतंय हे. यामध्ये पण कलर्स आहेत भरपूर. काय रेंज जाते याची? याची 4 ते 5च्या रेंज मध्ये. ओह, नाईस. टिश्यू मध्येच ते कॉन्ट्रास्ट कॉम्बिनेशन मध्ये होतं.
हे सिंगल कलर मध्ये हे. वा, हे दुपट्टे खूप आवडलेत मला. सगळ्या ड्रेसवरचे आता अलीकडे ते परत ट्रेंड आलं ना. आधी असं होतं की दुपट्टा कशाला हवा, नको. हा, पण आता दुपट्ट्याला खरं तर खूप डिमांड आहे मार्केटमध्ये. आणि दुपट्ट्यावर तुमचा लुक चेंज होतो दुपट्ट्याप्रमाणे. सो हे अशा पद्धतीने दिसणार आहे. खूप मस्त वाटतंय हे. आणि ग्लेज खूप छान आहे ह्याच्यावरती. हो, मस्त टिश्यू असल्यामुळे ते ग्लेज आहे. हा, आम्ही माहेश्वरी दुपट्टे कस्टमाइज करून घेतलेले आहेत. अच्छा, दुपट्टे कस्टमाइज करून घेतलेले आहेत. तर याला तुम्हाला माहेश्वरी मध्ये पण टॉपचं फॅब्रिक मिळेल, दुसरं पण मिळेल तुम्हाला. ओ नाही, सेमी रॉ सिल्क मध्ये मिळेल, टफेटा सिल्क मध्ये मिळेल. आणि ह्याला एक वेगळ्या प्रकारचा सुगंध येतोय, दुधाचा काहीतरी. येस, कारण हे सगळे कलर्स आहेत ते नॅचरल कलर्स आहेत. वा, किती मस्त ना. खूपच सुंदर वाटतं. काय रेंज जाते दुपट्ट्याची? याची 2500. याच्यामध्ये वेगवेगळे डिझाईन्स आणि कलर्स येतील. खूप सुंदर आहे, मस्त. हा टॉप आणि दुपट्टा सेट आहे माहेश्वरी मध्ये. हा टॉप येईल ब्लॅक आणि ग्रे कॉम्बिनेशन. ब्लॅक आणि रेड जसं कॉम्बिनेशन आहे तसं ब्लॅक अँड रेड ग्रे कॉम्बिनेशन नेव्हर गोज आउट ऑफ फॅशन असं आहे. खूपच छान वाटतंय हे. सो जे ऑफिस गोईंग आहेत ना, आणि ज्यांना साड्या नेसायला तितकंच आवडत नाही किंवा कम्फर्टेबल वाटत नाही 8 किंवा 9 तासांच्या शिफ्ट मध्ये, त्यांच्यासाठी म्हणजे स्पेशली मुली, त्यांच्यासाठी तुम्ही असे काही आउटफिट्स घेऊ शकता. मस्त वाटतंय हे. कॉम्बिनेशनच आवडलंय मला. आणि माहेश्वरी साडीप्रमाणेच ड्रेस पण एकदम सॉफ्ट फील आहे याचा. लाईट वेट आहे. हा टॉप येईल. खूप मस्त. आणि याला बॉर्डर आहे ना, प्रत्येक पीसला तुम्हाला अशा पद्धतीची बॉर्डर मिळणार आहे. एकही तुम्हाला मटेरियल विदाउट बॉर्डर अवेलेबल नाहीये. प्रत्येकाला तुम्हाला अशी बॉर्डर मिळणार आहे. हो, नाईस. दुपट्ट्यावरती बुट्टी आहे. खूप मस्त. अशा पद्धतीचा येणार. सो हा टॉप आणि दुपट्टा असा सेट टॉप दुपट्टा सेट्स आणि 3 पीस म्हणजे टॉप बॉटम दुपट्टा असे पण सेट्स आहेत. ह्याची काय रेंज आहे पर्टिक्युलर? याची 3500. बर. आणि हे सगळे प्युअर मध्ये? प्युअर हँडलूम. हे सगळं डायरेक्ट विवर्स कडूनच येतं. ग्रेट. जाऊनच आणते. मस्त. खूप सुंदर कलेक्शन ठेवलं यांनी. सो इथे मंडळी अजून पण बरंच कलेक्शन त्यांच्याकडे ठेवलेलं आहे. आणि जर तुम्ही बुटीकमध्ये, होम बुटीकमध्ये व्हिजिट केलं तर तुम्हाला आजूबाजूला पण बरीच व्हरायटी बघायला मिळेल. वेळ कमी असल्या कारणाने किंवा तर कमी वेळात जास्त व्हरायटी दाखवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे. टॉप दुपट्टा सेट मध्ये आता हा फेस्टिव्ह लुक आहे. याचा कलर पण डार्क आहे. कॉम्बिनेशन दोन्हीचं खूप छान आहे. टॉप आणि दुपट्टा सेट माहेश्वरी हँडलूम. काय रेंज जाते याची? याची 2600. ओके, नाईस. हा दुपट्टा बघा. हा तुम्ही फक्त अशाच पद्धतीने तो पिनअप करून सगळीकडे फिरला तरी ते छान दिसेल. सण असतील तेव्हा आपण फ्रेंड्सना भेटतो किंवा गेट टुगेदर्सला जातो, पार्टीजला जातो, त्यावेळेला असं डिसेंट लुक साठी तुम्ही हे नक्की घेऊ शकता. ग्रेट. माहेश्वरी टॉप दुपट्टा सेट मध्येच हा हँडब्लॉक प्रिंट मध्ये आहे. ओ नाईस. हे तर रेग्युलर यूज साठी पण छान आहे आणि गिफ्टिंग साठी पण चांगला ऑप्शन आहे हा. मस्त. हा टॉप येईल. हे कलमकारी हँडब्लॉक प्रिंट मध्ये आहे. काय रेंज जाते याची? याची 3-3,500च्या रेंज मध्ये आहे. ओके. आणि हा दुपट्टा. वाव, छान दिसतंय ना हे. खूपच मस्त दिसतंय. आणि हे आय थिंक रेग्युलर यूज साठी म्हणजे जे ऑफिस गोईंग आहेत किंवा तर डेली बेसिस वरती जे ड्रेस घालून बाहेर जातात त्यांच्यासाठी एक बेस्ट ऑप्शन आहे. मस्त. आणि माहेश्वरी मध्ये कतान सिल्क म्हणून ओळखला जाणारा हा एक ड्रेस मटेरियलचा प्रकार आहे. याच्यावरती याच्या टॉप वरती बुट्टी येणार. हा बॉटम येईल आणि हेवी लुकचा दुपट्टा आहे. आणि या सगळ्यांमध्ये माझ्याकडे कलर्स अवेलेबल आहेत. सो जसं तुम्ही साड्यांमध्ये कस्टमाइज करता तसं ड्रेस मटेरियल मध्येही कस्टमायझेशन होतं? हो, बल्क ऑर्डर साठी कस्टमायझेशन नक्की होईल. ग्रेट. जर ताई तुमच्याकडचं कलेक्शन तर खूप कमाल आहेच, पण समजा कोणाला ऑर्डर करायचं असेल तर मग कुठे कुठे तुम्ही ऑनलाईन सर्व्हिसेस देता? ऑल ओव्हर इंडिया देते मी. बरं. आणि संपर्क साधायचा असेल तर कसं? तर व्हॉट्सअपला करू शकता तुम्ही. आणि फेसबुक आणि इन्स्टा आहेच, त्याच्यावर पण तुम्ही बघू शकता आणि ऑर्डर करू शकता. ग्रेट. बरं, आणि बुटीक व्हिजिट करायचं असेल तर मग मंडे टू संडे अवेलेबल असतो आपण, आणि टायमिंग काय असतात? पूर्ण आठवडा मी म्हणजे पूर्ण वीकडेज मध्ये मी असते, वीकेंडला पण असतेच. ओके. आणि सकाळी 11 ते रात्री 9 पर्यंत
अवेलेबल आहे. बरं. फोन करून आला तर जास्त बेटर होईल. ग्रेट. म्हणजे अपॉइंटमेंट असेल तर मग तुम्हाला इंडिव्हिज्युअली साड्या बघता येतील. ग्रेट. थँक्यू सो मच ताई, इतकी छान व्हरायटी दाखवली. तर मंडळी, तुम्हाला सुद्धा सुहासिनी पाठक यांच्या ब्रँड कडनं म्हणजेच न्यू लुक्स कडनं जर अशी महेश्वरी साड्या आणि ड्रेस मटेरियल्सची खरेदी करायची असेल तर मग नक्की तुम्ही दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा. आता ऍड्रेस सांगतेय, त्यांचं होम बेस्ड बुटीक आहे. इथे जर यायचं असेल तर बुटीकचा ऍड्रेस देतेय. कुठे यायचंय तर आता मी सध्या आहे कर्वेनगर पुणे येथे. कुठे एक्झॅक्टली यायचंय तर मीनाताई ठाकरे नगर या एरियामध्ये तुम्हाला आल्यानंतर एक्झॅक्टली कुठे तर संकल्प बिल्डिंग आहे, त्याच्याच फ्लॅट नंबर 46 आणि 47 मध्ये त्यांचं बुटीक आहे. महत्वाचा लँडमार्क द्यायचे झाले तर दोन महत्वाचे लँडमार्क आहेत. एक आहे सिटी प्राईड कोथरूड त्याच्याजवळ आणि दुसरं आहे कुमार प्रांगण. त्याच्या मागच्या बाजूला संकल्प सोसायटी तुम्हाला दिसेल. त्याच्याच 6th फ्लोअरला 46 आणि 47 फ्लॅट नंबर आहे, तिथे तुम्ही भेट देऊ शकता. अशा पद्धतीने दिस व्हिडिओ कम्स टू एन एंड. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.